तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रिया मुद्दामून आता सायलीच्या आईवडिलांच्या रूममध्ये येऊन ती रूम पूर्णपणे टापटीप लावून टाकते. म्हणजे कसं, तिचे आईवडील आहे ते समजायला नको. आणि आता एवढी रूम टापटीप लावलेली असते आणि ती म्हणत असते की आता ही खरी सायलीच्या आईबाबांची रूम वाटते. असं बोलून ते तिथून जाणारच तेवढ्यातच कल्पना आणि सायली तिथे येतात. प्रियाला तिथे पाहतात आणि विचारतात की तू इथे काय करतेस. त्यावर आता प्रिया खोटं नाटक सांगू लागते. ती बोलते की खरं तर ना, मी त्यांना म्हणायला आले होते की तुम्ही इथे पुन्हा आलात ना, त्यामुळे सायलीला किती आनंद झालेला आहे. तेच 2 शब्द मी त्यांना सांगण्यासाठी म्हणून आले होते, असं देखील आता ती म्हणू लागते. आणि तेव्हा सायली मात्र तिला म्हणत असते की तू नको सांगूस ग, मला सगळं कळतं. असं बोलूनच मुद्दामूनच ती आता भडकलेली असते. जेव्हा ती रागाच्या भरात हे सगळं काही बोलत असते ना, तेव्हा मात्र आता पाहायला मिळतं मुद्दामूनच जे आहे ना ते प्रिया सांगत असते की खरंच ग, बघ ना तुझी आई किती भारी आहे. म्हणजे काय एकदम व्यवस्थित सामान लावलंय त्यांनी. असं सामान तर तू सुद्धा लावायचीस ना, अगदी तसंच लावलेलं आहे. यावरूनच त्या टॅपटिपवरून कळतं की तुझे आई बाबा कसे आहेत ते. म्हणजे तुझे आई बाबा जे आहेत ना, त्यांच्यामुळेच तर तू ही अशी आहेस. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच म्हणजे त्यांच्या सवयीच दिसत आहेत ना, तशाच अगदी तुझ्यासुद्धा सवयी आहेत. असं मुद्दामून प्रियाला दाखवायचं असतं. म्हणून तिने ना ती रूम पूर्णपणे टापटीप करून ठेवलेली असते. दुसरीकडे पाहायला मिळतं महिपतला काही झालं तरी लवकरात लवकर स्वतःच्या मुलीचीच म्हणजे साक्षीची सुटका करून घ्यायची होती. आणि म्हणूनच तो वाटेल त्या थराला जायला तयार होता. कारण साक्षीकडनं त्याला कळलं होतं की आज तिचं जे काही आहे ती जेलची चेंजिंग होणार आहे. म्हणजे या दोघींची भांडणं होतात, यासाठी या दोघींनाही आता वेगळं ठेवण्यात येणार आहे. आणि मग काय, ही गोष्ट जेव्हा आता महिपतला कळते तेव्हा महिपत मागचा पुढचा विचार न करता लगेचच ठरवतो की नाही, काही झालं तरीसुद्धा साक्षीची सुटका आज करायला हवी. त्यामुळे आज साक्षीला मारायला हवं असा विचारच त्यानं केलेला असतो. आणि तो त्याबद्दल साक्षीकडे बोलूनही दाखवतो. आता साक्षीच्याच बाजूला असणाऱ्या त्या जेलच्या वच्यामध्ये एक दुसरी मुलगी असते, तिला मारायचं ठरतं. आणि इकडे सायलीला तो फक्त ओरडायला सांगतो. म्हणजे काय, असं दाखवायचं आहे की मी तुलाच मारला आहे. इथे असणाऱ्या या सगळ्यांना त्याचा आवाज जात असतो. मग काय, ते उठून सुद्धा जायला प्रयत्न करत असतात. पण त्यातला जो एक हवालदार असतो ना, तो मात्र महिपतला मिळालेला असतो. म्हणून तो कोणालाही तिथं जाऊ देत नाही. दुसरीकडे आता प्रिया, कल्पना आणि सायली जेव्हा बोलतात ना, तेव्हा तिथे आलेली असते ती म्हणजे मैनावती. मैनावती आता म्हणू लागते की माझी रूम इतकी टापटीप मस्तच, कोणी केली सायली, तू केलीस का. तर सायली म्हणते की मी नाही, बहुतेक विमलने केली असेल. विमल ताईंना सांगून ठेव, एवढी रूम माझी आवरून ठेवायची गरज नाही. कारण आहे ना, एवढी रूम आवरलेली ना मला तरी आवडत नाही, असं देखील आता म्हटलं जात असतं. अहो, आणि त्याच वेळेला तिनं जे काही टॉवेल घेतलेलं असतं ना, ते टॉवेलसुद्धा ती भिळकावून लावते. म्हणजे काय, एकदमच घाणेरडा प्रकार तिचा सुरू असतो. अगदी प्रिया करते ना, अगदी तसंच. आणि त्यामुळेच आता ती वर म्हणत असते की आमच्या घरात ना हे असंच असायचं, सगळीकडे कपडे पडलेले असायचे आणि त्यातून आम्ही त्या ढिगात ना कपडे शोधायचो. आणि आम्हाला ह्याची सवय झालेली आहे. त्यामुळे ना हे रूम वगैरे आवडलेली ना आम्हाला आवडत नाही, असं देखील ती आता म्हणू लागते. जेव्हा आता ती असं सगळं काही म्हणते तेव्हा मात्र आता सायली तर पाहतच राहते. पण दुसरीकडे पाहायला मिळतं इथे महिपत जो आहे ना, ती बाजूला जी मुलगी झोपलेली असते ना तिच्या इथे जातो आणि तिला मारून टाकायचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याला असं दाखवायचं असतं की या सगळ्यामध्ये ना त्याने साक्षीला मारलेलं आहे, पण बिचाऱ्या मुलीची त्यामध्ये वाताहत होत असते. ती मात्र जोरात ओरडायचा प्रयत्न करते, पण तिचं तोंड इतक्या जोरात दाबलेलं असतं ना की त्या तोंडून आवाजसुद्धा येत नसतो. पण इकडे मुद्दामून साक्षी मात्र आपल्या तोंडचा आवाज करत असते, जेणेकरून असं दाखवायचं असतं तिला की हे जे आहे ते रडकुंडीला येणं ते फक्त साक्षीच करते, साक्षीचाच आवाज येतोय असं तिला सगळ्यांना दाखवायचं असतं. साक्षी ओरडत असते, सोडा मला, मला मारू नका, मला मारू नका, अशी जोरजोरात ती विनंती करत बोलत असते.
पण साक्षी तर एकदम दष्टपुष्ट आणि व्यवस्थित असते, पण या बिचाऱ्या बाजूच्या असणाऱ्या मुलीला स्वतःचा जीव गमवावा लागतो आणि तो सुद्धा महिपतमुळे. तर तिथे जी जेलर असते ना, ती म्हणत असते की आता खूप झालं, खूप जास्त आवाज येतोय, बघायला लागणार आहे की नेमकं काय झालं आहे, इथे बसून चालणार नाही असं देखील आता तो म्हणू लागतो. तर दुसरीकडे मात्र आता इकडे साक्षी जोरजोरात ओरडत असते, वाचवा वाचवा मला वाचवा असं काहीसं. तर इकडे मात्र त्या मुलीचा बिचारीचा आता जीव गेलेला असतो, तो सुद्धा या महिपतमुळे. ती तर आता पूर्णपणे मृत्युमुखी पावलेली असते, कारण तिचा गळा ज्या पद्धतीनं महिपतने दाबलेला असतो ना, की ती जागीच ठार होते बिचारी. तर इकडे मात्र आता ज्या काही मैनावतीच्या सवयी असतात ना, त्या भयंकर असतात आणि त्याच्या सवयी ज्या आहेत ना, त्या सेम टू सेम ना, असं म्हणायला हरकत नाही की प्रियाप्रमाणे आहेत आणि प्रियाप्रमाणे तिच्या सवयी सगळ्या असतात. म्हणूनच आता इकडे मात्र प्रिया विचार करते, काय बेकार बाई आहे, हिची रूम इतकी आवरली आहे तरीसुद्धा हिला रूमचं काही पडलेलंच नाही आहे, तरीसुद्धा पसारा घालते. उलट या लोकांना काय वाटेल की हिची सवय माझ्यासारखीच आहे पसारा करण्याची. एवढं सगळं आवरून ठेवलं, टापटीप ठेवलं, पण या बाईला तशीच घाण करायची आहे. हिच्या अंगात ना सगळे गुण माझ्यासारखेच आहेत, मुळात माझीच ती आई आहे ना, असाच विचार आता इथे प्रिया करत असते. तर मैनावतीने जो काही पसारा घालून ठेवलेला असतो ना, ते टॉवेल ओलं तसंच बेडवर टाकायचं, या सगळ्या गोष्टी ना सायलीला आवडत नसतात. म्हणूनच सायली विचार करून पाहू लागते. पण ती मैनावती म्हणते की मला ना अशीच सवय आहे आणि तुम्ही कोणीही माझी खोली लावूच नका, मला नाही आवडत खोली लावलेली. ह्या ज्या काही विचार असतात ना, ते काही पेपटत नसतात सायलीसोबत, कारण सायलीला एकदम टापटीप सगळं लागत असतं, तर इकडे मैनावतीला एकदम घाणेरडं आवडत असतं, त्यामुळे थोडं वेगळं काहीसं वाटत असतं. पण इकडे मात्र प्रिया आता घाबरलेली असते. प्रिया म्हणत असते की काय मूर्ख बाई आहे, हिला काय गरज आहे हे सगळं असं करण्याची, असं बोलूनच ती आता चिडलेली असते. दुसरीकडे मात्र आता साक्षीला म्हणजे साक्षीच्या बाजूला असताना त्या मुलीला मारलं जातं आणि लगेचच साक्षी जिथे ठेवलेलं असतं ना, साक्षीला त्या जेलमध्ये ठेवलं जातं. आणि त्यानंतर आता महिपत साक्षीला तिकडनं घेऊन पळ काढतो आणि तिथे ती बाई जी असते ना, ती तशीच उभी राहते आणि तिने आता त्या मुलीचा खून केला आहे असं दाखवण्यात येतो. म्हणजे काय, ती ऑलरेडी जेलमध्ये तर ती सडत असते आणि त्यानंतर रेखाने तिलाच मारल्यानंतर काही उपयोग होणार नसतो. म्हणूनच तर रेखाने तिला मारून टाकायचं असं ठरवलेलं असतं. हे सगळे आरोप आहे ना, महिपतच्या अंगावरचे सगळे आरोप रेखाने स्वतःच्या अंगावर घेतलेले असतात. त्याचेच तर 5 लाख तिनं घेतलेले असतात आणि वर महिपतने ज्या मुलीला मारलेलं असतं ना, तिला रेखाच्या हवाले केलं जातं आणि रेखा तिला मारत असते असं चित्र तिथे उभं केलं जातं. अरे इथे तर पोलीस येऊन म्हणतात की साक्षी शिकरे गेलीच आता. इकडे अर्जुन आणि सायली उभे असतात आणि त्याच वेळेला आता अचानकपणे अर्जुनच्या एका मित्राचा अर्जुनला कॉल आलेला असतो आणि अर्जुनला तो भेटायला येणार असतो. तेवढ्यातच आता अर्जुनला तो भेटायला येतो. त्याच वेळेला आता अर्जुनला जेव्हा तो भेटायला येतो तेव्हा सायली म्हणते की हे कोण, तर अर्जुन सांगतो की हा ना माझा मित्र आहे, आम्ही एकत्र असायचो कॉलेजमध्ये. असं आता म्हटल्यानंतर इकडे मात्र मूवीचं प्रमोशन करायला, म्हणजेच प्रेमाची गोष्ट पार्ट 2 या मूवीचं प्रमोशन करायला अर्जुनही आलेला असतो आणि त्यामुळेच आता तो स्वतःची ओळख करून देत म्हणत असतो की मी अर्जुनचा मित्र अर्जुन. आणि त्याच वेळेला आता याच्या प्रेमाची गोष्ट ना काही वेगळीच आहे असं अर्जुन म्हणतो आणि त्याला मिठी मारतो. त्याच वेळेला आता सायली म्हणते, अरे छा, तुमचं नाव देखील म्हणजे अर्जुनच आहे का? असं म्हटल्याबरोबर आता सायली जी आहे तिला सायलीची जी काही वाक्य असतात एकदम शुद्ध मराठी, एकनिष्ठ आणि हे सगळं ना तर अर्जुनला नवीनच वाटत असतं. अर्जुन त्याला विचारतो, काय रे तुला हे सगळं पटतंय का, म्हणजे ही जे काही बोलते ते कळतंय का? अर्जुन म्हणतो की हो, आता मला कळायला लागले या सगळ्या गोष्टी, कारण आता ना मला सवय झालेली आहे असं देखील आता म्हटलं जातं. आणि माझं लग्न झालं, ही माझी बायको आहे आणि हिच्यासोबत राहून ना बऱ्याच गोष्टी मी बोलायला शिकलोय असं देखील आता अर्जुन जो आहे ते दुसऱ्या अर्जुनलाच सांगू लागतो.
आणि त्याच वेळेला आता अर्जुनबद्दलच्या ज्या काही खोड्या असतात ना त्या सांगितल्या जातात आणि ह्याला ना हे असले शब्द म्हटल्यावर काहीच कळायचे नाहीत कॉलेजमध्ये, म्हणून सहज विचारलं वहिनी. पण आता तुमचं नाव देखील अर्जुन, किती भारी ना, म्हणजे तुम्ही दोघंही मित्र. बसा बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते, असं बोलून सायली आता त्याला बसायला सांगते. आणि जेव्हा आता सायली त्यांना बसायला सांगते तेव्हा अर्जुन आणि त्याचसोबत इकडे मात्र दुसऱ्या अर्जुनच्या गप्पा सुरू असतात. त्याच वेळेला कसं चाललंय तुझं सगळं, ठीक तर ना. आणि त्यावेळेला तो त्याच्या ब्रेकअपबद्दल सांगू लागतो आणि त्याने एका मुलीसोबत एकनिष्ठ प्रेम केलं होतं, पण आता त्याला त्याच्या प्रेमाची गोष्ट सुरू करायची आहे याबद्दल तो बोलत असतो. त्यावर सायली आणि अर्जुन त्याला समजावत असतात आणि म्हणत असतात की नाही, मला काय म्हणायचं आहे तू ऐकून घेतेस का. म्हणजे माझं जे काही अफेअर आहे ते होतं, पण आता नाही, कारण या प्रेमात मला तर वाटतं ताकदच नाही, पण या प्रेमात खूप मोठी ताकद असते याबद्दल सायली सांगू लागते. म्हणजेच सायली आणि अर्जुनचं लग्न कसं वेगळ्या पद्धतीने ठरलं होतं आणि दुसऱ्या मुलीसोबतसुद्धा त्यावेळेला अर्जुनच्या समोर सायलीने कशा पद्धतीने आता उभं राहून जे काही सांगितलेलं असतं ना, त्यामुळेच आता हा विषय जो आहे तो इतका गंभीरतेने तो मांडू लागतो. आणि या सगळ्या गोष्टी सायलीने सांगितल्यामुळे आता त्या अर्जुनला सुद्धा पटत असतात. म्हणजेच त्यांनी सुद्धा त्यांच्या लग्नाची कहाणी सांगितलेली असते. मी हार न मानता अर्जुन सरांसोबतच लग्न केलं आणि त्यांनाच मी माझा जीवनसाथी केला याबद्दल सायली त्याला सांगत असते. आणि जेव्हा सायली हे सगळं सांगते ना तेव्हा त्या अर्जुनला सुद्धा समजतं आणि तुमची जोडी खरंच ना हिट आहे, पॉप्युलर आहे पूर्ण महाराष्ट्रात आणि अशीच जोडी राहू दे कायम, असं देखील तो अर्जुन बोलू लागतो. आणि माझ्या जोडीचं काय, मला तर वहिनीने जो काही कानमंत्र दिलाय ना त्यावरूनच मी आता ही अशीच ठेवणार आहे. मला आता कळलंय प्रेम हे एकदाच होतं, असं देखील आता तो अर्जुन बोलू लागतो. आणि जेव्हा या सगळ्याबद्दल तो बोलत असतो ना तेव्हा अर्जुनही त्याला त्या सगळ्याचं व्यवस्थितपणे उदाहरण सांगू लागतो. त्याच वेळेला त्याने या दोघांसाठी येताना गोल्डन तिकीट आणलेलं असतं. म्हणजे आयुष्य ही एक गोल्डन तिकीट आहे आणि त्याला नव्याने जगायला हवं, त्याचाच यामागचा उद्देश असतो. आणि ते गोल्डन तिकीट बघून सायली त्याला विचारते सुद्धा. सायलीला तो म्हणतो की सगळ्यांनाच मी गोल्डन तिकीट देतोय, आता ही तुम्हाला सुद्धा, असं बोलून ते कार्ड त्यांच्या हातात देत त्यांना गोल्डन तिकीट तो देऊ लागतो. अर्जुन त्याला म्हणत असतो की पुन्हा एकदा ये, नाही तर असाच कधीतरी येतोस आणि मग लगेच जातोस, असा वरच्यावर मला भेटायला येत जा, असं देखील अर्जुन त्याला बोलू लागतो. त्यावर अर्जुन दुसऱ्या अर्जुनला मिठी मारतो आणि लगेचच तिकडनं जायला निघतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की सायली जी आहे ती रूममध्ये कपडे व्यवस्थित लावत असते आणि त्याच वेळेला आता अर्जुन मोबाईलमध्ये सगळं काही कामाचं नियोजन करत असतो. समोर लॅपटॉप चालू असतो आणि त्या लॅपटॉपवर त्याने न्यूज लावलेली असते. तर त्यामध्ये असं दाखवलं जातं की साक्षी शिकरेवर हल्ला झालेला आहे आणि ती मृत्युमुखी पावलेली आहे. आणि त्याच वेळेला आता ही बातमी ऐकूनच पायाखालची जमीन जी आहे ती अर्जुनच्या सरकते. अर्जुनला या सगळ्या गोष्टी काही खऱ्या वाटत नसतात आणि म्हणूनच आता अर्जुन जो आहे तो विचार करत असतो की नाही, या गोष्टी खरंच खऱ्या असतील का. सायलीसुद्धा आता त्या लॅपटॉपमध्ये डोकवायला येते, तिलासुद्धा या गोष्टी खऱ्या वाटत नसतात. तर दुसरीकडे मात्र पाहायला मिळतं की खूप जास्त रडायचं नाटक जो आहे तो महिपत करतो त्यांना मुलाखत देताना. आणि तो आता म्हणत असतो की काय सांगू तुम्हाला, मला तर ना माझ्या मुलीला मला अशी सोडून गेली ना त्याचा खूप जास्त त्रास होतोय, मी कोणालाही सोडणार नाही. साक्षी तू एकच माझ्यासोबत एकटी होतीस आणि आता मी एकटा पडलेलो आहे, आता माझं असं कोणी नाही, असं देखील बोलून तो आता रडायला लागलेला असतो. आणि हे सगळं जेव्हा आता सायली आणि अर्जुन पाहतात ना तेव्हा त्यांना तर खूप मोठा धक्काच बसतो. त्यांनाच आता त्यांचा विश्वास बसत नसतो. तर इकडे मात्र अर्जुनला सायली म्हणते, काय हो, ही बातमी खरंच खरी आहे का की उगाच दाखवलं जात आहे. म्हणूनच अर्जुन जो आहे तो लगेचच पोलीस स्टेशनमध्ये फोन लावतो आणि याबद्दल विचारू लागतो. तर हो, ही बातमी खरी आहे हे सुद्धा म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता हीच बातमी प्रियासुद्धा मोबाईलवर पाहत असते. तेव्हा तिलाही हे बघून धक्का बसतो आणि तीही विचार करते की खरंच साक्षी अशी गेली आणि ह्या सगळ्यामध्ये रडून रडून महिपत अशी मुलाखत देतोय. नाही, साक्षी मेल्यानंतर
महिपत अशी मुलाखत देणारच नाही. तिथे असणाऱ्या दोघा तिघांचा मर्डर केल्याशिवाय तो शांत बसणार नाही. आणि तोच महिपत आज असा रडत बसलाय कारण चांगलेच अनुभव प्रियाला असतात आणि त्यामुळे प्रियाने एकदम परफेक्टली त्याला ओळखून घेतलेलं असतं आणि त्यामुळेच तिला यावर संशय येत असतो. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन तोही विचार करत असतो. तो सायलीला म्हणत असतो की सायली, मलाही थोडं ना वेगळं वाटतंय. म्हणजे मला असं वाटतंय की काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण नाही, पोलिसांना विचारलं तेव्हा तर खात्री पटली. म्हणजे आता साक्षीवर खरंच हल्ला झालाय आणि इतका भयानक हल्ला की ती वाचणंसुद्धा कठीण आहे. दुसरीकडे मात्र आता महिपत आणि नागराज गाडीमध्ये बसलेले असतात. तर नागराजच्या फोनवर बबलीचा फोन आला आहे असं नागराज सांगू लागतो. तर महिपत त्याला म्हणतो की बघ ना, उचलून बघ काय म्हणते ती बबली. मग आता फोन उचलला जातो. त्याच वेळेला मात्र आता विचारलं जातं आणि बोललं जातं की काय गं, कशाला फोन केला होतास. त्यावर मात्र खरंच ना, कसली जबरदस्त ॲक्टिंग करतात हा महिपत सर. म्हणजे मला वाटलंसुद्धा नव्हतं अण्णांना इतकी भारी ॲक्टिंग करता येते. ती जबराट ॲक्टिंग मारली आहे हां. त्यावर मी ॲक्टिंग वगैरे काही केली नाही आहे. मला कळतं आहे ना माझ्या मुलीच्या बाबतीत काय झालं आहे. तुला काय का बोलायला, असं देखील बोलून तो आता ओरडू लागलेला असतो. प्रिया मात्र म्हणते की तुमचा स्वभाव आहे ना मला चांगलाच माहिती आहे. जर खरंच ना साक्षीचा खून झाला असता ना तर तुम्ही असेच शांत आणि इतक्या रडत रडत मुलाखत दिलीच नसती. तिकडे 4-5 जणांना मारून टाकलं असतं ना, तेव्हा तुमच्या जीवाला कुठे शांती मिळाली असती. आणि एकमेव तुमची लाडकी मुलगी तुम्हाला सोडून गेली म्हटल्यावर तुम्ही इतके शांत बसूच शकत नाही. त्यामुळे मला ना उल्लू बनवायला जाऊ नका. देखील प्रिया आता जी आहे ती बोलू लागते. प्रिया जेव्हा आता हे सगळं काही बोलते ना, तेव्हा मात्र इकडे खूप जास्त भीती महिपतला वाटू लागलेली असते. कारण खूप चांगल्या पद्धतीनेच आता तिने ओळखून घेतलेलं असतं. तर इकडे नागराज फोन करतो. महिपत नागराजला म्हणत असतो की तुमच्या त्या वकील भावाला सांगा हिचं जरा डोकं लाईनवर आणायला. त्यावर नाही, भावाला सांगायची काही गरज नाही आहे. हिचं डोकं कसं लाईनवर आणायचं ना ते मला चांगलंच माहिती आहे. एकदा घरी जाऊन तिचा पाहुणचार तर करायलाच हवा. थोडं बोलून बघायला हवं काय होतंय ते. एकदम डायरेक्ट गेलो ना तर तेव्हाच तर मजा येईल, असं देखील तो म्हणत असतो. दुसरीकडे साक्षी आता महिपतच्या घरात जात असते आणि तिथे नवीन तिनं वेषांतर केलेलं असतं. ते वेषांतर करूनच ती आता घरात आलेली असते. आणि त्याच वेळेला आता महिपत म्हणतो की कोण आहे तुम्ही, असं नाही येऊ शकत घरात, असं बोलून तो ओरडत असतो. पण तेव्हा साक्षी येऊन बसते आणि साक्षी स्वतःची ओळख समीरा शेख अशी करून देते आणि त्यामुळे आता महिपत तिच्याकडे पाहू लागतो. दुसरीकडे नागराज जो आहे तो मात्र आता आलेला असतो आणि नागराज जेव्हा येतो तेव्हा मात्र प्रताप त्यांची ओळख करून देत असतात सायलीच्या आईबापांसोबत. तेवढ्यातच प्रिया तिथे आलेली असते. तर सायलीच्या आईची जी स्माईल आहे ना ती परफेक्टच प्रियाच्या आईसारखी आहे. म्हणजे प्रियाची फेस बघा आणि त्याचसोबत ह्यांचं फेस बघा सेम आहे. म्हणजेच तन्वी आणि ह्यांची स्माईल एकदम सेम टू सेम आहे, असं देखील आता नागराज बोलू लागतात. त्यावर सगळ्यांनाच धक्का बसतो. तर प्रिया घाबरून गेलेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.